आता रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढणारा विठ्ठल आपण बघूयात. रुक्मिणी रुक्मिणी आवाज देतोय हरी. रुक्मिणी रुक्मिणी आवाज देतोय हरी. रुसू नकोस बाई आता जवळ आली वारी. बरं दिसतं का हे असं लांब जाऊन उभं राहणं. आई कुठे आहे विचारल्यावर कसं सांगू मी भांडण झालं. कोणत्याही क्षणी येतील आता मुक्ती आणि जनी. उभी राहणा ग दारात घेऊन गुळ पाणी. आई विना पोरी माहेरी येतील. नाऊ माकू घालून त्यांना चंद्रभागेवर नेशील. गोड-धोड खाऊ घालून सगळं काही करशील. आणि निजताना तेवढी अंगाई मात्र म्हणशील. निघताना दे थोडीशी मायेची शिदोरी बांधून. माहेरी येत जा ग म्हणावं अधून मधून. आई म्हणून निरोप घेतील तेव्हा तुझाही येईल कंठ दाटून. चंद्रभागेलाही बरं वाटेल ग इंद्रायणीला भेटून. त्यावर रुक्मिणी म्हणते कशी, पुरे झाली मंदरणी आता सगळं मी करेन. एकाच मंदिरात पण लांब जाऊन उभी राहीन. तेवढ्या पुरता का होईना अबोला सुटला. तेवढ्या पुरता का होईना अबोला सुटला. आणि रुक्मिणीकडे पाहून विठ्ठल प्रसन्न हसला. विठ्ठल प्रसन्न हसला.